नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर महानगरपालिकेची पदभरती लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ज्याच्यामध्ये 157 जागा भरल्या जाणार आहे, ज्यामध्ये गट क आणि गट ड जागा असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा IBPS कंपनी कडून घेण्यात येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये एकूण पदानुसार किती जागा असणार आहेत आणि ही जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे याची डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. महानगरपालिकेच्या इतर पदभरतींसाठी सर्वात बेस्ट पुस्तक या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. TCS नुसार आणि IBPS पॅटर्न नुसार हे पुस्तक उपलब्ध आहे. महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत 2023 पासून 2025 पर्यंतच्या. तर याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 11, नागपूर महानगरपालिका 9, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वात जास्त 23 प्रश्नपत्रिका, लातूर महानगरपालिका 3, सोलापूर महानगरपालिकेच्याच अगोदरच्या या ठिकाणी 6, त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिका 15 आणि पिंपरी चिंचवडच्या एकूण इथे जर बघितलं तर 12 प्रश्नपत्रिका आणि नवीन अपेक्षित प्रश्नपत्रिका 13 याच्यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे. अशा 92 प्रश्नपत्रिका संच महानगरपालिकेच्या परीक्षांसाठी उपलब्ध झालेले आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केले आहे आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नक्की खरेदी करायचं आहे. ऑनलाईन घ्यायचं असेल तर Amazon, Flipkartवरून देखील खरेदी करू शकतात. आता या ठिकाणी याच्यामध्ये गट क आणि गट ड ची पदे असणार आहेत. तर कोणकोणती पदे असणार आहेत तर या ठिकाणी बघू शकता. शासनाने काय केले आहे याचा प्रस्ताव या ठिकाणी महानगरपालिकेने या ठिकाणी शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे. 157 जागांसाठीचा आणि जवळ या ठिकाणी आस्थापनेचा खर्च 35% जास्त होणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं पद असणार आहे लिपिक, फायरमन 14 आणि सर्व जर पदे जर बघितलं तर इथं स्पष्ट मी तुम्हाला येथे सांगणार आहे कोणकोणती पदे आहेत. तुम्ही देखील स्क्रीनवरती रिक्त पदांचा तपशील बघू शकता. सहाय्यक उद्यान अधीक्षक एक पद आहे. त्याच्यानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता 16 पदे आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक कामगार कल्याण अधिकारी हे मोठं पद असणार आहे, एक पद आहे. त्याच्यानंतर सहाय्यक प्रयोगशाळा तज्ञ एक पद आहे. लिपिक वरतीच मी तुम्हाला सांगितलं 54 पदे आहे. फायर मोटर मेकॅनिक एक पद आहे. फायरमन इथे फायरमनच्या एकूण 14 जागा आहे. हे अग्निशमन विभागामध्ये येतं महानगरपालिका. त्याच्यानंतर अभियंता याच्यामध्ये 36 जागा भरल्या जाणार आहे. विद्युत अभियंता याच्यामध्ये एक जागा. परिचारिका इथे 2 जागा. पाईप फिटर इथे 2 जागा. पंप ऑपरेटर 3 जागा. त्याच्यानंतर आरोग्य निरीक्षक याच्यासाठी 4 जागा. क्रीडा अधिकारी 1 जागा. स्टेनो टायपिस्ट 1 जागा आणि महिला बालकल्याण अधिकारी याच्या 1 जागा. अशा प्रकारचे 157 जागांसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आणि मंजुरी भेटताच लगेच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. तरी अंदाजित विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध केली जाऊ शकते. तर आता या ठिकाणी जुलै महिन्यात चालू झालेला आहे. तर पुढील महिन्यामध्ये ही जाहिरात एंडिंग पर्यंत येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता इथं ही विनायक कौंडॉल बघू शकता यांनी ही या ठिकाणी महत्वाची माहिती महापौर जे आहेत महानगरपालिकेचे त्यांनी ही माहिती दिलेली आहे. ठीक आहे. शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. मंजुरी भेटताच पुढील महिन्याच्या एंडिंग पर्यंत किंवा जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत जाहिरात येऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारची माहिती होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.